मंचावर उपस्थित मंदार महाराज एनपुरेजी, माझे फेवरेट संघ कार्यकर्ते हेमंतराव हरहरेजी, ज्यांच्याबरोबर याच पुणे जिल्हा पुणे विभागामध्ये मी विभाग प्रचारक होतो आणि ते जिल्हा कार्यवाह होते. आणि विभाग प्रचारक कसा नावासाठी असतो आणि जिल्हा कार्यवाह कसा काम करतो आणि त्याच्याकडनं करून घेतो, हा उत्तम अनुभव मी हेमंतरावांकडनं घेतलेला आहे. हेमंतराव एखाद्या बैठकीमध्ये आहेत आणि आपण हसलो नाही अशी सुतराम शक्यता नाही. त्याच्यामुळे एखादी कडू गोष्ट सांगायची असेल तर ती हसत हसत कशी सांगायची ह्याचं स्किल संघाच्या काही मोजक्या कार्यकर्त्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं जर शिकायचं असेल तर हेमंतरावांकडनं शिकायचं. आणि तिकडे थोडं जर काही कमी पडलं तर साथीला प्रकाशराव मिडवाकरेही होते. त्याच्यामुळे ते असं रसायन होतं. आणि त्या काळात जे काही काम उभं राहिलेलं आहे आणि मग हे सगळे हसणारे हसवणारे आणि मग एक असा कठोर माणूस बसलेला असायचा, तो फक्त बाहेरनं नारळासारखा, आतमधनं एकदम छान मऊ खोबरं, आणखीन शहाळ्याचं पाणी, ते म्हणजे आमचे विनायकराव थोरात. बरोबर वर्णन ना सगळ्यांची. आणि अशी एक मजा यायची संघकाम करण्यासाठी. आणि तुमच्या या जिल्ह्याचा मी विभाग प्रचारक होतो आणि त्यावेळेला देखील मुळशीकरांनी मला भाषणासाठी बोलवलेलं आहे. त्यावेळेला माझं भाषण इथे ऐकलेले कोणी आहेत की नाही मला माहिती नाही, पण असू शकतात. आणि म्हणजे आज खरं तर मी येणार नव्हतो हेमंतराव. काय झालं, मी बरेच दिवस बाहेर आहे आणि बरेच दिवस बाहेर आहे. तुम्हा सगळ्यांना तुमची पोरं बाळ आहे, बरोबर आहे, ती आठवण काढतात. तर माझी पण पोरं बाळ आहेत, म्हणजे लग्न न करता पोरं बाळ कशी. मी काय बॉलिवूडचा ॲक्टर वगैरे नाही आहे. तर माझी पोरं बाळ म्हणजे मी पाळलेले काही कुत्रे आहेत दिल्लीमधल्या घरामध्ये. आणि आता जवळजवळ महिना होऊन गेला मी गेलो नाही आहे. तर त्याच्यामुळे मग त्यांना खूप, म्हणजे मी त्यांना मिस करतो, ते मला मिस करतात. ते आठवण काढतात, मीही आठवण काढतो. म्हणून त्यांना भेटायला जाणं गरजेचं होतं. आणि म्हणून आजची संध्याकाळ मी मोकळी ठेवली. म्हटलं जावं, संध्याकाळी त्यांना भेटावं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी काही नेत्यांच्या भेटीगाठी, ते ओघातच आलं म्हणजे दिल्लीला गेल्यावर. आणि मग 14 तारखेला संध्याकाळी परत यावं असं मी विचार केला होता. आणि म्हणून मी येणार नव्हतो खरं तर. पण इथे एक तुमच्या एक असा मनुष्य आहे मुळशीमध्ये की जो म्हणजे गुळाची ढेप असते ना, तिला जसे मुंगळे चिकटतात आणि तो पण खूप चिकट आहे, सोडत नाही पकडलं तर. आणि ते मंचावर वगैरे बसायचे काही फार भानगडीत पडत नाही. बसतात ते सुद्धा एकदम पाठीमागे जाऊन बसतात. म्हणून मी इथे मंचावर बसल्यावर श्याम धुमाळ दिसत नाहीत, श्याम धुमाळ दिसत नाहीत, 4 लोकांना विचारायला लागलं. त्यांचं ते तिकडे मागे बसले. आणि मग त्याच्यानंतर अभय ठिकाणी जाऊन त्यांना उठवलं आणि ते आता पुढे इथे येऊन बसलेले मी पाहतो आहे. त्यांनी आग्रह केला नसता तर मी आज इथे आलो नसतो. त्याच्यामुळे श्यामजींच्या कमिटमेंटलाही माझा प्रणाम आहे. मंचावर अन्यही मान्यवर बसलेले आहेत, तर सगळ्यांचं नामोल्लेख करणं मला जमत नाही. आणि भाजपचे जर नेते असतील तर माझं असं मत असतं की जनतेने तर त्यांना ओळखायला पाहिजे, त्यांचं नाव सांगण्याची तर गरज नाही पडली पाहिजे. आणि त्याच्यामुळे इथे समोर बसलेले सगळे मान्यवर आज या गुलाबी थंडीमध्ये, याचं कारण दिल्लीवरनं जो येतो ना त्याला 4 डिग्री आणि 5 डिग्रीची बोचरी थंडी असते. कधी कधी गुलाबाच्या काट्याची टोचरी थंडी असते. आणि गुलाबी थंडी जी असते ती अनुभवायची असेल तर पुण्यामध्ये, पण पुण्यामध्ये प्रदूषणाने आता फार तसं काही राहिलेलं नाही.
पण मुळशीमध्ये आलं, पिरंगुटमध्ये आल्यावरती जो आनंद येतो, मोकळा श्वास जो मिळतो, त्या श्वासामध्ये इथे राष्ट्रचिंतन, देव, देश, धर्म, आपला भारत याच्याबद्दल बोलणं म्हणजे माझ्यासाठी मेजवानी आहे. तुमच्यासाठी काय मला माहीत नाही, पण माझ्यासाठी मेजवानी आहे. मला थोडीशी विनंती आहे, कुठनं तरी कोंबट पाणी थर्मासमध्ये जर अरेंज करता आलं आणि इथे मला देता आलं तर जरा माझ्या आवाजाला आवश्यकता आहे. श्यामजी थोडंसं. तर आता इथे असं सांगण्यात आलं की राम मंदिर का आणि राम जन्मभूमीचं आंदोलन काय होतं, आणि मला जो विषय दिला आहे किंवा तो विषय इथे त्यांनी लिहिला आहे की नाही माहीत नाही, पण राम मंदिर ते रामराज्य असा विषय मांडायचा माझ्या डोक्यात होता. राम मंदिर ते रामराज्य. तर पहिल्यांदा राम मंदिर, तर ज्या वेळेला विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन चालू केलं की राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, त्यावेळेला मुंबईमध्ये मी कॉलेजमध्ये शिकत होतो आणि मी त्यावेळेला B.Ed करत होतो. MSc पूर्ण झालं होतं आणि B.Ed करत होतो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंधेरी पूर्व नगराचा महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख अशी माझ्यावर जबाबदारी होती. त्याच्या आधी एका शाखेचा मुख्य शिक्षक 2 वर्ष, एका शाखेचा कार्यवाह 1 वर्ष, मग मंडळाचा बाल प्रमुख म्हणजे बाल शाखांचा प्रमुख 1 वर्ष, मग एका दुसऱ्या मंडळाचा सहमंडल कार्यवाह म्हणून 1 वर्ष, आणि मग नगराचा महाविद्यालयीन प्रमुख. असं टप्प्याटप्प्याने शाखेपासनं जे लोक या देशामध्ये तयार झाले, दैनंदिन शाखा काय करू शकते याची जी असंख्य उदाहरणं आहेत, त्याच्यामधलं सर्वोत्तम उदाहरण आमचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. एक दैनंदिन शाखा एक माणूस कसा घडवू शकतो. अहो, तुमच्या पिरंगुटवाल्यांना टाळ्या बिळ्या वाजवता येतात का इतके थंडीने हात गारटलेत? म्हणजे मी सुनील देवधरबद्दल बोलत नाहीये, मी देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलतोय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेबद्दल बोलतोय. हा, ते बौद्धिक वर्गवाले असल्यामुळे त्यांना ते टाळ्या वाजवायची सवय नाही. अहो, हे जाहीर व्याख्यान आहे, कळलं ना, आणि त्याच्यामुळे टाळ्या अगदी म्हणजे तुम्हाला वाटलं या वाक्याला दाद द्यावी तर जरूर वाजवा, है ना. म्हणजे मी पुण्यातनं थोडा बाहेर आलेलो आहे हे मला कळू देत, मला असं म्हणायचंय. तर त्यावेळेला आधी असा प्रश्न विचारला जायचा की राम मंदिर का? जिथे त्यावेळेला म्हटलं जायचं बाबरी मस्जिद उभी आहे, तिथेच कशासाठी रामाचं मंदिर? थोडं बाजूला बनवा ना कुठेतरी एखाद्या ठिकाणी. त्या मंदिराच्या जागी ती हटवून तुम्हाला का मशीद हटवून मंदिर का, हा प्रश्न तेव्हा विचारला जायचा. आणि आज ज्यांना माहिती नाहीये, त्या मंदिराची कहाणी ज्यांना माहिती नाहीये, ते आजही हा प्रश्न विचारतात की हे काय आहे, हे कशासाठी आहे. आणि त्याच्यामुळे मंदिराची माहिती, राम जन्मभूमी आंदोलनाची माहिती कायम आम्ही देत राहिलीच पाहिजे. मंदिर झालं याचा अर्थ काम झालं नाही. आधी मंदिर होतं, ते मंदिर का तुटलं, ते तुटलेलं मंदिर पुन्हा बनवण्यासाठी काय करावं लागलं, हा सगळा इतिहास येणाऱ्या सर्व पिढ्यांना माहिती असलाच पाहिजे. याचं कारण ते मंदिर तसंच राहावं, अक्षुण्ण राहावं, याची खात्री, याची शाश्वती ही
त्या मंदिराचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना माहिती असण्यामध्ये आहे. हिंदू ज्या वेळेला संघटित होते, हिंदू ज्या वेळेला बलशाली होते, हिंदू ज्या वेळेला वैभव संपन्न होते, तेव्हा राम जन्मस्थानावरती भव्य राम मंदिराची निर्मिती झाली. हिंदू ज्या वेळेला विभागले गेले, हिंदू ज्या वेळेला जातीपातींमध्ये एकमेकांना उच्च नीच समजायला लागले, हिंदू ज्या वेळेला स्वार्थामध्ये रममाण झाले, हिंदू ज्या वेळेला एकमेकांचे विश्वासघात करायला लागले, हिंदू ज्या वेळेला सामाजिक बांधिलकी प्रति उदासीन झाले, आत्मविस्मृत झाले, त्यावेळेला ते मंदिर तुटलं. हिंदू जेव्हा पुन्हा संघटित झाले, हिंदू जातीपातीच्या भिंती तोडून हिंदू म्हणून उभे राहून जय श्रीराम म्हणायला लागले, त्यावेळेला एका तेजस्वी संघर्षानंतर ते राम मंदिर पुन्हा आपल्याला मिळालं. याचा अर्थ असा आहे की जर हिंदू असंघटित झाले, जर हिंदू पुन्हा एकमेकांमध्ये लाथाळ्या करायला लागले, जर हिंदू एकमेकांना जातीपातींच्या भिंतींमध्ये बांधून घ्यायला लागले, तर हे राम मंदिर असंच राहील याची शाश्वती नाही. राम मंदिराची शाश्वती फक्त हिंदूंची एकता आहे, समरसता आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक पिढीला कळलं पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक पिढी हे समजेल तोपर्यंत राम मंदिर राहील. नाहीतर बामियांच्या मूर्तींचं काय झालं, बामियांच्या मूर्तींचं काय झालं. इतक्या सुंदर भव्य मूर्ती बुद्धिस्टांनी स्थापन केलेल्या, उपगणस्थान अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं, त्या ठिकाणी त्याच्यावरती विश्वास ठेवणारे लोक मतांतरित झाले, मुसलमान झाले. तालिबानी आले आणि त्यांनी तोफांच्या गोळ्या डागल्या, गोळे डागले त्याच्यावर, आणि सुंदर भव्य शिल्प, गौतम बुद्धाची मूर्ती, तिकडचे स्तूप, हे 15 मिनिटांमध्ये धराशायी झाले आणि ते सगळे व्हिडिओ जगाला दाखवले. मग नंतर बुद्धिझमला मानणाऱ्यांनी त्याच्या 2 पट उंचीचे, 3 पट उंचीचे बुद्ध उभे केले, पण त्याचा उपयोग नसतो. उपयोग कशाचा असतो? मंदिर वही बनाएंगेचा उपयोग असतो. मंदिर वही बनाएंगे, जहां टूटा था वहां जाकर बनाएंगे. जो टूटा है वहां जाकर बनाने के बजाय वो अपमान का चिन्ह कायम रखकर आप दूसरी जगह जाकर उसके 10 गुना ऊंचाई का मंदिर बनाएंगे, उससे कोई फर्क नहीं पड़ने वाला. मंदिर वही बनाएंगे जहां पर अपमान हुआ था, वहां जाकर अपमान का क्षालन करेंगे और वहां पर स्वाभिमान की एक पताका लहराएंगे और मंदिर वही बनाएंगे. हा संदेश, ये संदेश समाज को देने की आवश्यकता थी. आत्मविस्मृत समाज होता, म्हणजे लोकांना माहितीच नव्हतं की तिकडे मंदिर होतं. भारताला माहितीच नव्हतं की त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभी आहे. अयोध्या आणि आजूबाजूच्या काही जिल्ह्यातल्या लोकांना माहिती होतं, उत्तर प्रदेशाला सुद्धा माहिती नव्हतं. उत्तर प्रदेश के लोगों को भी मालूम नहीं था कि वहां पर बाबरी ढांचा है जहां पर एक जमाने में राम मंदिर था. 300 वर्षांहून अधिक संघर्ष झाला. बाबरानी ते मंदिर तोडलं. बाबराला जर मस्जिद बनवायची होती तर त्या राम मंदिराच्या आजूबाजूला काही जागा नव्हती. कितीतरी मैदानं ओस पडलेली होती, कितीतरी जमिनी होत्या, कितीतरी जागिरी होत्या, कितीतरी रियासते होती. उसाड माळरानं पडलेली होती. कुठेही जाऊन त्यांनी मस्जिद बनवली असती, कोणी बोललं नसतं. पण त्याला तसं करायचं नव्हतं ना. त्याला 1000-2000 लोकांनी जाऊन नमाज पढण्यासाठी ती मस्जिद बनवायची नव्हती. हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. ती मस्जिद मुसलमानांना नमाज पढण्यासाठी म्हणून बनवलेली नव्हती. तुमचा राम हा आराध्य देव आहे आणि आता आमचे तुम्ही गुलाम आहात. अब आप हमारे जूती से हो, अब हमारी हुकूमत कायम हो गई है, अब हमारे गुलाम हो. ये आपका राम है, इसकी आप पूजा करते हो. देखो आपका राम आपको बचा सकता है क्या.
जाओ और उस राम मंदिर को तोड़ो जहां पर उनका जन्म हुआ, ऐसे आपकी मान्यता है। आपकी मान्यता को जूती तले दिखाने के लिए, आपका अपमान करने के लिए, आपके स्वाभिमान को भंग करने के लिए उन्होंने राम का मंदिर भंग किया। अगर हमारे स्वाभिमान की हत्या करने के लिए अगर आपने राम मंदिर को तोड़ा है, अगर आपकी सल्तनत, आपकी हुकूमत का दरारा दिखाने के लिए अगर हमारे मंदिर को आपने ध्वस्त किया है, तो हमारा भी हिंदू के नाते कर्तव्य बनता है कि वहीं पर जाकर हम हमारा मंदिर बनाएंगे। यह संदेश पूरे देश में देने की, जागृति करने की आवश्यकता थी। इसलिए यह राम मंदिर का आंदोलन। आणि म्हणून हजारो साधूंनी बलिदान दिली, मोठमोठे सेनेचे गण यायचे, साधू त्यांना लीड करायचे, राजे महाराजे लीड करायचे, साधू त्यांचं नेतृत्व करायचे आणि त्या बाबरी मशिदीवर हल्ला करायला जायचे। आणि ते हल्ला करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी बलिदान द्यायचे, काही लोक निघून जायचे आणि गेल्यावर ते निर्धार सोडायचे नाही, कुठेतरी छावणी बनवून राहायचे। मग त्या ठिकाणी काहीतरी त्यांनी मंदिर बनवायला सुरुवात केली, आश्रम बनवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये राहायला लागले। असं करता करता अयोध्या ज्याला म्हणतात, त्या अयोध्याच्या आजूबाजूला सगळी छावणी बनली होती, हिंदू साधूंची छावणी बनली होती। कारण त्यांनी चिकाटी नाही सोडली, आम्हाला मंदिर पाहिजे परत। शेकडोंचं बलिदान झालं, ठीक आहे, काही वाचले ते तिथेच राहिले, गेले नाहीत परत। त्यांनी पुन्हा हिंदूंना संघटित करण्याची त्याचं काम चालू केलं, धर्मप्रचाराचं काम केलं, पुन्हा सेना जुटवली, पुन्हा हमला केला, पुन्हा हल्ला केला आणि असे वारंवार लढाया करत होते, बलिदान देत होते, पण मंदिर मिळत नव्हते। एका हल्ल्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांनी ती बाबरी मस्जिद तोडली। त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनी लगेच त्याच्यावरती आपला कब्जा करून टाकला। इंग्रजांनी तो न्यायालयामध्ये खटला नेला आणि इंग्रजांनी त्या तुटलेल्या बाबरी मशिदीच्या भिंतींच्या वरती 3 गुंबज बांधले। ते जे 3 गुंबज तुम्हाला दिसतात ना, बाबरी मस्जिद म्हणून जे सांगितलं जातं, ते इंग्रजांनी बांधून दिले। हिंदू पुरुषार्थी साधूंनी ती मस्जिद तोडली होती आणि मग ज्या वेळेला त्या मशिदीच्या जागी ढाचा म्हणून आम्ही कधीही बाबरी मस्जिद म्हणत नाही, तो बाबरी ढाचा होता, कारण मस्जिद तर खूप आधी पाडलेली होती। आणि मग इंग्रजांनी तो ढाचा निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये कधीही मुसलमानांना नमाज पढण्याची परवानगी दिली नाही आणि हिंदूंचं तर काही नव्हतंच, आतमध्ये रामललाची मूर्ती नव्हती। मग त्याला काय करायचं, तर त्याला मुसाफिर खाना म्हणून बनवलं की येणाऱ्या जाणाऱ्यांना राहण्याची जागा म्हणून। त्या हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स मध्ये त्या वास्तूचा जो नोंद इंग्रजांनी केलेली आहे, ती नोंद आहे मस्जिद मुसाफिर खाना। म्हणजे ती मस्जिद नव्हती, ती आधी मस्जिद असल्यामुळे त्याला मस्जिद असा शब्द दिला होता। तो स्वतःहून थोड्या वेळाने पुढे आणि त्यांनी त्याला एका ठिकाणी त्याचा उल्लेख मुसाफिर खाना म्हणून आहे आणि ते फारसी भाषेमध्ये ती पाटी होती मुसाफिर खाना म्हणून। आणि इंग्रजांच्या डॉक्युमेंट्स मध्ये त्याचं नाव होतं मस्जिद जन्मस्थान। इंग्रजांच्या डॉक्युमेंट्स मध्ये त्याचं नाव होतं मस्जिद जन्मस्थान। बाबराचं तर जन्मस्थान नव्हतं ते, म्हणजे ऐतिहासिक काळापासून लोकांना माहिती होतं की ते रामाचं जन्मस्थान आहे।
आणि मग ज्या वेळेला खटला चालू होता आणि इंग्रज गेले, त्यावेळेला साधारणपणे 1948 किंवा 49, मला साल नक्की आठवत नाही, पण या दोनपैकीच एके दिवशी रात्री अचानक रामाची मूर्ती तिकडे प्रकट झाली आणि एकदम एक दिन रात को अचानक राम की मूर्ति वहां प्रकट हो गई, जो वहां पर नहीं थी, रातों रात दिखाई देने लगी। और पूरे आजू बाजू के एरिया में एकदम जोश, उत्साह, आनंद की राम जी प्रकट हो गए, राम जी प्रकट हो गए, आणि एकदम मोठ्या प्रमाणावर लोक जायला लागले। त्यावेळेच्या प्रशासनाने त्याला जेलमध्ये बंद करून टाकलं, त्याला जेलमध्ये बंद केलं की हे काय झालं, अचानक राम कसे प्रकट झाले। आणि त्याला ज्याला जेलमध्ये बंद केलं, म्हणजे अक्षरशः जेल सारखी दरवाजे असे मोठे मोठे लोखंडी करून त्याला कुलूप लावलं, रामाला जेलमध्ये बंद केलं। मग जवळच्या हिंदूंनी आंदोलन करायला सुरुवात केली, कोर्टात गेले की आता राम प्रकट झालेले आहेत, तर निदान त्यांची पूजा अर्चा तर चालू होऊ दे। आणि मग कोर्टाने मान्य केलं की ठीक आहे, एक पुजारी येईल आणि रोज जाऊन सकाळ संध्याकाळ पूजा करेल, दिवा लावेल आणि परत येईल। आणि त्याच्यामुळे हे बाबा अरे ते उभा राहा ना पूर्ण वेळ, आणि ते घेऊन ये अजून पाणी। त्यांना सगळी हकीकत सांगायची आणि आवडते आहे ना, ऐकायचं आहे ना। हा, आया बहिणींना घरी जेवायला जायचं, बनवायला जायचं वगैरे काही नाही ना, कमी संख्या आहे पण आहे, म्हणजे भविष्यात शिवाजी महाराज बनण्याची शक्यता आहे। चला योग्य ठिकाणी काय आवाज आहे, कारण ह्या नसतील तर हे नाही निर्माण होऊ शकत, माहिती आहे ना। मग खटला चालू झाला किंवा मला दर्शनासाठी उघडा की, पूजा अर्चा तर चालू झाली पण दर्शनासाठी उघडा, ते टाळ उघडा ना, असं कोर्टामध्ये चालू होतं। मग या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी एक संस्था स्थापन केली, तिचं नाव होतं विश्व हिंदू परिषद। न हिंदू पतितो भवेत, हिंदवा सोदरा सर्वे, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता। सगळ्या साधू संतांना, शंकराचार्यांना एका मंचावर आणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजींनी अथक मेहनत, प्रचंड परिश्रम केले, सगळ्या मठ मंदिरातल्या संतांना समजावलं आणि त्यांना एका मंचामध्ये आणण्याचा पराक्रम करून दाखवला। तो नुसता पराक्रम नव्हता, तर त्यांच्या मुखातनं वदवलं की जाती व्यवस्था हिंदू धर्मामध्ये मान्य नाही, हिंदू धर्मात जाती व्यवस्थेला कुठलंही स्थान नाही, हिंदू धर्मामध्ये कुठेही जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता असं डॉक्युमेंटेड लिहिलेलंच नाहीये, त्या चुकीच्या परंपरा आलेल्या आहेत ज्याचं पालन होतंय, आणि त्याला हिंदू धर्मात कुठलाही आधार नाही। म्हणून न हिंदू पतितो भवेत, कुठलाही हिंदू पतित नाही, कुठलाही हिंदू दलित नाही। हिंदवा सोदरा सर्वे, म्हणजे सगळे हिंदू एका आईची मुलं आहेत, एकाच आईच्या उदरातनं सगळ्यांचा जन्म झालेला आहे, म्हणजे ती सगळी भावंड आहेत। आणि म्हणून मम दीक्षा हिंदू रक्षा, या सर्व हिंदूंचं रक्षण करणं ही माझी दीक्षा आहे। आणि मम मंत्र समानता, म्हणजे सगळ्यांमध्ये समानतेचा व्यवहार असणं हे आमचं कर्तव्य आहे। ही घोषणा, जाहीर घोषणा देऊन विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली। त्या विश्व हिंदू परिषदेने एक ठराव पास केला की या देशामध्ये 3000 अशी मंदिरं आहेत। या देशात अशी 3000 मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी पहिली मंदिरं होती ती उद्ध्वस्त करून तिथे मस्जिदी बनवल्या गेल्या। पण या सगळ्या 3000 मंदिरांवर आम्ही आत्ता दावा करत नाही, आम्ही फक्त राम, कृष्ण आणि शिव, जे हिंदूंची श्रेष्ठतम आराध्य दैवत आहे, राम, कृष्ण आणि शिव
यांची जी सगळ्यात श्रेष्ठ स्थान आहेत, राम जन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी आणि शिव म्हणजे काशी विश्वनाथ, या 3 ठिकाणी आम्हाला पुन्हा भव्य मंदिर बनवायचं आहे. आणि म्हणून आंदोलनाला सुरुवात केली आणि आम्ही सुरुवात राम मंदिरांनी करत आहोत अशी घोषणा केली. ते आंदोलन सुरुवातीला उत्तर प्रदेशापर्यंत मर्यादित होते. शुरू में वो आंदोलन सिर्फ उत्तर प्रदेश तक मर्यादित था और वो आंदोलन था ताला खोलो, राम मंदिर का ताला खोलो. भव्य राम मंदिर बनाने से बाद में पहले ताला तो खोलो, हमको तो दर्शन तो करने दो. आणि मग उसकी जागृति के लिए पूरे उत्तर प्रदेश में विश्व हिंदू परिषद ने राम जानकी रथ यात्राएं निकाली. कानाकोपऱ्यामधनं राम जानकी रथ निघाले. त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक यायचे. तिथे विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी, नेते, साधू, संत लोकांना सांगायचे की राम जन्मस्थानी बाबरी मशीद, बाबरी ढाचा आहे, त्याच्या आतमध्ये रामललाची मूर्ती आहे, ती जेलमध्ये बंद आहे, तिची फक्त पूजा अर्चा होते, दर्शनाला ओपन नाहीये. आणि म्हणून आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे ताला खोलो. राजीव गांधी पंतप्रधान होते आणि उत्तर प्रदेशामध्ये देखील काँग्रेसचं सरकार. समोर निवडणुका येणार होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये इंटेलिजन्स ब्युरोनी राजीव गांधीकडे निरोप दिला की जर तुम्ही राम मंदिराचा दरवाजा उघडला नाही, अगर आपने ताला खोला नहीं तो आप सारे चुनाव हार जाओगे. राजीव गांधींनी कोर्टाला प्रभावित केलं आणि राम जन्मभूमीवरचं ताला खोलो आंदोलन यशस्वी झालं आणि त्यांना कुलूप उघडावलं. कोर्टाने निर्णय दिला आणि कुलूप उघडले, दर्शनाला मोकळं झालं. त्याच्यानंतर पुढचं आंदोलन चालू झालं. दर्शनाला तर मोकळं झालं, पण हा ढाचा आम्हाला नको आहे आणि इथे आम्हाला भव्य राम मंदिर पाहिजे. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने एक राम मंदिराची प्रतिकृती उभी केली आणि त्याचे स्टिकर्स वाटले आणि सगळीकडे घराघरांमध्ये ते लावले. आणि हळूहळू राम मंदिर आंदोलन जे आहे ते उत्तर प्रदेशातनं बाहेर पडून अखिल भारतीय आंदोलन व्हायला लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे स्वयंसेवक हे त्या राम मंदिर आंदोलनासाठी सक्रिय झाले, जनजागृती करायला सुरुवात केली. आणि एक कल्पना अशी निघाली की मंदिर बनवण्यासाठी भारताच्या प्रत्येक गावामधनं एक वीट पाठवली जाईल. त्या विटेची सगळ्यांनी पूजा करायची, आपल्या गावामध्ये संकल्प करायचा की राम जन्मस्थानी राम मंदिर झालं पाहिजे आणि आमच्या गावातनं ही रामशिला आम्ही अयोध्येला पाठवली. आणि रामशिला पूजनाचे कार्यक्रम चालू झाले. मी अंधेरी पूर्व नगरामध्ये मला जबाबदारी दिली गेली राम जन्मभूमी आंदोलनाची आणि मी रामशिला पूजनाची जबाबदारी घेऊन काम करायला सुरुवात केली. पिरंगुटमध्ये देखील रामशिला पूजन झालं असेल. गावागावांमध्ये रामशिला पूजन, प्रत्येक गावात, देशभरामध्ये, तमिळनाडू पासून केरळ पर्यंत, अंदमान निकोबार पासून मणिपूर पर्यंत, लेह लडाख पासून गुजरात पर्यंत, गुजरात पासून पुन्हा खाली महाराष्ट्र, गोवा, केरळ, संपूर्ण देशामध्ये रामशिलांची पूजा झाली आणि सगळ्यांनी रामशिला पाठवून दिल्या अयोध्येमध्ये. झालं काय, गावागावांमध्ये जागृती झाली. गावागावांमध्ये लोकांनी संकल्प केला की राम जन्मस्थानी भव्य राम मंदिर झालं पाहिजे. त्याच्यानंतर शिलान्यासाची योजना झाली. कुठलाही घर बनवायचं असतं, मंदिर बनवायचं असतं, वास्तू बनवायची असते, तर पहिल्यांदा शिलापूजन, शिलान्यास, फाउंडेशन स्टोन. आणि विश्व हिंदू परिषदेने तारीख डिक्लेअर केली 1989 साली, 1989, कि हम वहां पर जाकर पहला पत्थर, फाउंडेशन स्टोन रखेंगे. मीनवाइल काय झालं,
की समजा हे बसलेले तिथे समजा तो विवादित ढाचा होता, या ढाच्याच्या समोरची सगळी जमीन जी आहे ती ज्यांच्या ज्यांच्या प्रायव्हेट ओनर्स होते त्यांच्याकडनं विश्व हिंदू परिषदेने म्हणजेच राम जन्मभूमी न्यासाने विकत घेतली आणि तो सगळी जी जमीन विश्व हिंदू परिषद झाल्यावर ती साफ स्वच्छ केली. आणि हे जे मंदिर आज आपण पाहता आहात जे दाखवलं जातं त्याचं जे सिंहद्वार आहे की जिकडे सुरुवात करायची त्या ठिकाणी राम शिलान्यासाचा कार्यक्रम झाला. आता पुन्हा राजीव गांधी पंतप्रधान होते, उत्तर प्रदेशात काँग्रेसचं राज्य होतं. पुन्हा रिपोर्ट आला की तुम्ही जर या शिलान्यासाच्या कार्यक्रमाला विरोध केला तर तुमचं राज्य सरकार जाईल. यू लूज युअर स्टेट गव्हर्नमेंट इफ यू स्टॉप दिस राम जन्मभूमी शिलान्यास प्रोग्राम. लीगली यू कॅनॉट स्टॉप बिकॉज दॅट लँड बिलॉंग्स टू राम जन्मभूमी न्यास. आम्ही आमच्या जमिनीमध्ये जर शिलान्यास करतोय तर कायद्याने आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आणि त्याच्यामुळे शिलान्यासाच्या कार्यक्रमाला सुद्धा राजीव गांधींच्या काँग्रेसने परवानगी दिली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की राम मंदिराचा पहिला शिलान्यासाचा जो कार्यक्रम झाला तो एका दलिताच्या हस्ते रामशिला ठेवण्यात आली आणि पूजा करण्यात आली. याचं कारण आम्हाला कुठल्याही प्रकारच्या जातीभेदांना या देशामध्ये थारा नाही, मान्यता नाही आणि म्हणून दलिताच्या हस्ते राम मंदिराच्या बांधकामासाठी शिळा ठेवण्याचा पहिला फाउंडेशन स्टोन हा दलिताच्या हस्ते ठेवला गेलेला आहे. आता त्याच्यानंतर मंदिर बांधायचं तर मंदिर बांधायचं तर सगळ्यांनी येऊन बांधायचं. मंदिर बांधण्यासाठी सगळ्यांनी येऊन मंदिर बांधायचं. सगळ्यांनी आपला हातभार लावायचा. आपण म्हणतो ना हातभार लावायचा. हातभार लावून सगळ्यांनी काम करायचं. तर त्याला पंजाबी लोकांमध्ये शब्द आहे कार सेवा. आणि ती कार सेवा हा आहे शब्द कर सेवा. कर म्हणजे हात. करांनी केलेली सेवा इज कर सेवा. पंजाब्यांच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये उच्चारणाच्या मध्ये कार सेवा करके आया. तर तसं कार सेवा मग तो पॉप्युलर शब्द विश्व हिंदू परिषदेने वापरला की आपल्याला कार सेवा करायची. हे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारतात ना लोक. कार सेवा का? कार म्हणजे काय? कारची सेवा करायची का? किंवा कार या शब्दाला हिंदी किंवा कुठल्याही भाषेमध्ये कुठला अर्थ निघत नाही जो रिलिव्हंट असेल त्यासाठी. तर इट वॉज रिअली कर सेवा विच वॉज कॉल्ड एज कार सेवा. आणि मग मंदिर बनवण्याचं ची तारीख ही नक्की झाली 30 ऑक्टोबर 1990. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने एक ठराव केला आणि पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव केला की राम जन्मस्थानावर भव्य राम मंदिर बनलं पाहिजे असं भारतीय जनता पक्षाला वाटतं. आणि या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा आहे. आणि नुसतं करून भाजप इथे थांबला नाही तर पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितलं मी सोमनाथामध्ये रथावर आरूढ होईन आणि अयोध्येपर्यंत जाईन. संपूर्ण देशामध्ये सोमनाथ ते अयोध्या या रूटवर जनजागृती करत मी रथावर जाईन आणि मी स्वतः कार सेवेमध्ये सहभागी. त्या रथयात्रेला सोमनाथावरनं का बरं सुरू केलं? याचं कारण सोमनाथाचं मंदिर देखील तोडलेलं होतं आणि तिथेही मस्जिद गेली. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदुत्वनिष्ठ होते आणि त्यांनी सगळ्यात पहिलं जर काही काम केलं असेल गुजरातचे होते. आणि त्यांनी सोमनाथाच्या आवारामध्ये जितक्या मशिदी दर्गे थडगी विडगी होती बुलडोजर लावून सगळं साफ करून टाकलं आणि तिथे सोमनाथाचं मंदिर व्यवस्थितपणे बनवलं. आणि त्या सोमनाथाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलवलं.
नेहरूंचा प्रॉब्लेम असा होता की त्यांचं बालपणापासून सगळं शिक्षण केम्ब्रिजमध्ये झाल्यामुळे जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, या इंदिरा गांधीजींच्या पप्पांनी नो पप्पा सांगून टाकलं, आम्ही नाही जाणार. सोमनाथ मंदिराच्या निर्मितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी पंडित नेहरूंना पाचारण केलेले असताना पाचावर धारण बसलेल्या त्या पंतप्रधानांनी मुसलमान नाराज होतील म्हणून त्यांनी तिथे जाण्याचं नाकारलं. पण भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सांगितलं की मी जाणार तिकडे. प्राईम मिनिस्टर रिफ्यूज्ड. President of India accepted the invitation of Home Minister of our country, Sardar Vallabhbhai Patel, to inaugurate सोमनाथ मंदिर. अडवाणींनी प्रश्न विचारला देशामध्ये, जर सोमनाथ मध्ये मंदिर बनू शकतं, मस्जिद हटवून बनू शकतं, तर अयोध्येत का नाही? आणि म्हणून सोमनाथचा संदेश घेऊन अयोध्येपर्यंत मी जाईल म्हणून त्यांनी राम रथयात्रा काढली. त्या रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशभरामध्ये जागृतीसाठी प्रभावी आणि तेजस्वी संतांनी प्रवास चालू केले. अशोकजी सिंघल यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. राम मंदिर जर आज बनत असेल ना, तर याचं सगळ्यात मोठं योगदान जर कुठल्या एका महान संघाच्या प्रचारकाचं आहे, ते स्वर्गवासी श्रद्धेय अशोकजी सिंघलांचं. त्यांनी हे संपूर्ण आंदोलन हँडल केलं. सगळ्या साधू संतांना, राम जन्मभूमी न्यास संघाचे स्वयंसेवक यांना ऑर्गनाइज करणं, जागृत करणं. आणि त्यावेळेला अनेक तरुण संत बाहेर पडले. त्याच्यामध्ये साध्वी ऋतंभराजी. काय साध्वी ऋतंभरांची वाणी, काय आचार्य धर्मेंद्रांची भाषण. आम्ही सगळे 25-26 वर्षाचे तरुण असं रक्त सळसळायला लागायचं ते भाषण द्यायला लागले. इस हिंदू के शब्द पे तुमने इतना क्यों कोहराम मचाया, लगता है कि बाप तुम्हारा लंदन या जापान से आया. काश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा. पैगंबर की छुट्टी को कबूल गए तुम, राम मंदिर राम नवमी की छुट्टी को भूल गए तुम. असं विश्वनाथ प्रताप सिंग जे देशाचे पंतप्रधान होते, त्यांना खडा प्रश्न विचारणाऱ्या साध्वी ऋतंभरा, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. आणि त्या अशा जायच्या आणि लाखांच्या संख्येने लोक यायचे ऐकायला. आचार्य धर्मेंद्रजी आणि असे अनेक. सगळ्यांनी आवाहन केलं की 30 ऑक्टोबरला आपल्याला कारसेवेला जायचं. मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेश. कास्टिस्ट, एक नंबरचे जातीवादी. हे शरद पवार आहेत ना आपले, एकदम तसेच. जात सोडून आयुष्यात काही केलं नाही आणि स्वतःच्या जातीच्या लोकांचा विश्वासघात करणारा सगळ्यात मोठा ट्रेटर जर कोणी आहे तर ते शरद पवार. सहमत आहात तुम्ही? जे सहमत है जरा हाथ वर करून सांगा कि मी बरोबर बोलतोय. तुम लोग क्या देख रहे हो, जरा दिखाओ सबको वो क्या बता रहे हैं. की आयुष्यभर कास्टिझम केला, आयुष्यभर जातवाद केला, फुले आंबेडकरांचं नाव घेऊन दलितांचा विश्वासघात केला, मराठ्यांचं नाव घेऊन मराठ्यांचा विश्वासघात केला, मराठ्यांच्या राजकारणावर स्वतःची स्वार्थाची पोळी भाजण्याचं काम केलं, असंख्य भूखंड लुबाडण्याचं काम केलं. सगळ्यात मोठा डाकू, सगळ्यात मोठा डकैत, सगळ्यात मोठा चोर, सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी महाराष्ट्राला गिळण्यासाठी निघालेला जसे शरद पवार इथे आहेत, तसे मुलायम सिंग यादव तिकडे होते. आणि कास्टिस्ट मुलायम सिंग यादव कायम डोक्यामध्ये फक्त यादव आणि मुसलमान, बस ये दो लोग मेरे साथ रहे तो मुख्यमंत्री बना लूंगा. मग मुसलमानांना खुश करायला पाहिजे. मुसलमानांना जर खुश करायचं असेल तर त्याच्यासाठी राम मंदिराला विरोध केला पाहिजे. कार सेवा झाली नहीं पाएंगे. कार सेवा अगर सक्सेसफुल हो गई, लोग आए वहां पर लाखों की संख्या में, तो फिर मुस्लिम मुझसे नाराज हो जाएंगे. मैं तो मुख्यमंत्री हूं, लड़ना नहीं मेरे हाथ में. आणि म्हणून मुलायम सिंग यादवांनी 2 दरपोक्त्या केल्या.
पहली दरपोक्ति, मैं अयोध्या में तिनके को घुसने नहीं दूंगा। आणि दूसरी दरपोक्ति, मैं उत्तर प्रदेश को, मैं परिंदे को पर नहीं मारने दूंगा। किसकी हिम्मत है उत्तर प्रदेश में परिंदा पर नहीं मार सकेगा? ही धमकी होती कार सेवकांना, ये एक धमकी थी देश भर से आने वाले कार सेवकों को कि आप याद रखो मैं बैठा हूं यहां। अशा लोकांच्या धमक्यांना कोणी भीक घालतंय काय? अंदमान निकोबार पासून लेह लडाख पर्यंत, मणिपूर पासून गुजरात पर्यंत भारताच्या सर्व राज्यांमधनं लाखो कारसेवक घरातनं निघाले। माहित नव्हतं काय होणार आहे, माहित नव्हतं जेवायला मिळेल का, माहित नव्हतं लाठ्या पडतील, माहित नव्हतं गोळ्या मारू शकतात, माहित नव्हतं तुरुंगात टाकू शकतात, परत घरी येऊ की नाही मला माहित नाही, पण रामाच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिर बनवण्यासाठी मी कमिटेड आहे, मी प्रतिबद्ध आहे आणि मी तिकडे जाऊन राम मंदिर बनवणार आहे। या बाण्यांनी लाखो तरुणांनी, लाखो महिलांनी, अबाल वृद्धांनी आपली घरं सोडली आणि राम मंदिराकडे कूच केलं। 30 ऑक्टोबर 1990 ला कार सेवा झाली पाहिजे, मी तिकडे जाणार आहे, या निर्धाराने लाखो लोक अयोध्येकडे निघाले। अनन्वित अत्याचार केले मुलायम सिंग यादव, अनन्वित अत्याचार केले। पहिल्यांदा सगळे जेल भरून टाकले। जेल भरल्यानंतर कारसेवकांची संख्या संपत नव्हती, येतच होती। मग ही शाळा आहे, याला जेल बनवून टाका, तू कुठल्या कृषी मंत्रालयात काम कर, सोड, तुला आता जेलर म्हणून इथे काम करायचंय, पोलीस म्हणून। सगळ्यांना उत्तर प्रदेश के सारे विद्यालय, सारे स्कूल, सारे कॉलेजेस जेल बना दिए मुलायम सिंह यादव ने। और सब जगह से कार सेवक आ रहे थे, उनको अरेस्ट करना और जेल में डालना। जेल में डालना मतलब जो मिला उसको जेल। उत्तर प्रदेश में जितने भी कारावास मुलायम सिंह यादव ने बनाए थे सारे ओवरफ्लो हो गए, सब भर गए, फिर भी कार सेवक आ रहे। मुलायम सिंह यादव को मालूम नहीं था खुद की मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति में उसने साक्षात प्रभु रामचंद्र जी से पंगा लिया था, साक्षात प्रभु रामचंद्र जी से पंगा लिया था। ये हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा तो समझ में आता है, राम से जो टकराएगा उसका क्या हश्र होगा मुलायम सिंह जी। अजून एकदा बोला ना, म्हणजे पाण्याचा घोट पण घे। आणि तिकडे लालू प्रसाद यादवनी रामरथ अडवला होता, इकडे मुलायम सिंगनी सगळ्यांना जायला बंदी केली। आणि मग त्यावेळेला 30 ऑक्टोबरचा दिवस आला। मी माझी आठवण सांगतो, आम्ही निघालो होतो आधीच, म्हणजे साधारणपणे 11 तारखेला वगैरे आम्ही निघालो मुंबईहून। प्रयागराज, ज्याला पूर्वी अलाहाबाद म्हणायचे, योगी आदित्यनाथांनी तिकडे त्याचं नाव प्रयागराज केलं। त्या प्रयागराज म्हणजे जुन्या अलाहाबाद रेल्वे स्टेशनकडे आमची ट्रेन होणार होती। रात्री मध्यरात्री झांसी आलं, मैं मेरी झांसी नहीं दूंगी वाली। आणि रात्री आमच्या गाडीवरती दगडफेक झाली, पथराव हो गया, कारण मुसलमान भडकलेले होते, मुलायम सिंगांनी भडकवलेलं होतं त्याला। पटापट आम्ही सगळ्या खिडक्या खाली केल्या, पत्राच्या खिडक्या रेल्वेच्या खाली केल्या। आम्ही 126-27 कारसेवक होतो। अंधेरीचा मी लीड करत होतो, अंधेरी आणि पारला, मी आणि करमरकर आम्ही दोघ जण। शटर डाऊन केले होते, पहाटे ट्रेन पोचली, आम्हाला तो उतरायचं होतं। आमच्या खिडकीच्या बाहेर अशी टकटक झाली, तर मला शेवटी, मी त्यांचा प्रमुख होतो त्याच्यामुळे कोणी जायचं कोणी उघडायचं, म्हणजे काही होतं ना, दगडही मारला असता, पेट्रोल टाकलं असतं, काही झालं असतं। पण मी शटर उघडलं, तर एक असा युवा होता उत्तर प्रदेशचा, डोक्याला असा पांढरा पंचा बांधलेला होता, खुरटी दाढी होती आणि हातामध्ये कडुनिंबाची दांडी पकडून दातून करत होता। असं आमच्याकडे बोलायचं, खाता खाता पार्ले भाग 100
27 आपको संगम में जाना है, नहाना है, अग्रवाल धर्मशाला में आपकी व्यवस्था केली असं म्हणाला आणि निघून गेला. आय वॉज शॉक्ड. म्हणजे देशातनं लाखो लोक येत आहेत, कुठनं कोण येत आहे, किती येत आहेत, कुठल्या ट्रेननी येत आहेत, कुठल्या बसनी येत आहेत, कसे येत आहेत, सगळं आधीपासून नियोजन माहिती होतं. आणि आमची बोगी पण त्याला माहिती होती. म्हणजे त्यावेळेला आपका P7 इंजिन से 8वां डिब्बा है वगैरे काही नव्हतं, अनाउन्समेंट्स वगैरे आता ज्या असतात त्या. तर त्याला बरोबर आमच्या म्हणजे माझ्या खिडकीपाशी येऊन त्यांनी टकटक केलं आणि सांगितलं तुम्ही 127 आहात, तुम्हाला संगमावर आंघोळ करून अग्रवाल धर्मशाळेत तुमची व्यवस्था. आम्ही गेलो सगळे संगमावर. थंडीत कुडकुडत होतो, ऑक्टोबरचा महिना होता. थंड पाण्यामध्ये डुबकी मारली, आंघोळी केल्या सगळ्यांनी. कडाडून भूक लागलेली होती. खूप सारे स्टॉल्स, पुऱ्या, आणखी पुरी सब्जी, कचोरी, जलेबी, कुल्हड़ में चाय. आम्ही सगळे बसलो आणि भूक लागली होती तर असे खात होतो, बकाबका खात होतो. मुंबईहून आलो होतो, आमच्याकडे पैसे ठेवले होते आमच्याकडे. आम्ही बिल द्यायला लागलो तर तो बसलेला काय म्हणतो, अरे काहे का पैसा देते हो भैया, राम का काम करने के लिए आए हो, जय श्री राम बोलो, आगे बढ़ो. हमने कहा भैया हम खाए हैं आपके पास, कचौरी जलेबी खाए हैं, हलवा खाए हैं, थोड़ा पैसा तो ले लो हमसे. तो बोले राम का काम करने के लिए आए हो, हमको पाप लगाना है क्या, जय श्री राम बोलो और आगे बढ़ो. पैसे घ्यायला लोक तयार नाही. अरे पैसे घेणं तर सोडा, उत्तर प्रदेश के लोगों ने जो कार सेवकों की सेवा की है, आपको सुनकर रोंगटे खड़े हो जाए. मुलायम सिंह यादव की पुलिस आती थी, पकड़ लेती थी 100 लोगों को, एक जगह कहीं पुलिस स्टेशन में लेकर उनके नाम लिखवा लेती थी और उसके बाद में उनको बस में बिठा देती थी और दूर जंगलों में कहीं 50 किलोमीटर पे जाकर उतार देती थी, जाओ यहाँ से वापस चले जाओ. कार सेवक वापस कहाँ जाने वाले थे, वो अयोध्या की दिशा में पैदल चलना शुरू करते थे. 20 किलोमीटर, 25 किलोमीटर. पैरों की चप्पल टूट गई, छाले पड़ गए पैरों को. महिलाएं हैं, बुजुर्ग हैं, युवा है, दुर्गा वाहिनी की युवतियां हैं, पैदल जा रहे हैं. रात हो गई, कहीं ठहरना है. कोई गांव दिखाई दिया, गांव के पास पहुंच गए. गांव वालों को पता चला कार सेवकों का जत्था आया है. भगदड़ मच जाती थी पूरे गांव में. कोई आटा गूंदना चालू करता है, कोई तेल कढ़ाई में गर्म करना चालू करता है, कोई चावल छानने लगता है, कोई खेतों से सब्जियां जो लाकर रखी है उसको पटापट काट कर चूल्हा जलाना शुरू करते. सारा गांव जुट जाता है, कार सेवकों को खाना खिलाना है. भूखे कार सेवक आए हैं, राम का काम करने के लिए आए हैं. सारा गांव उनको खाना खिलाने से पहले घरों घरों में गर्म पानी बनाता था नहाने के लिए. नहा धोकर सबको खाना खाने के लिए बिठाते थे. खाना खाने के बाद रात को खटिया डालकर, कंबल डालकर सबके सोने की व्यवस्था करते थे. इधर तक उत्तर प्रदेश की जनता का प्यार रुका नहीं. उनके जख्मी पैरों के ऊपर, सूजे हुए पैरों के ऊपर गरम तेल से सरसों के उत्तर प्रदेश के हिंदू बंधुओं ने मालिश करने का काम किया है. इतना कास्टिज्म है उत्तर प्रदेश में, आप कल्पना नहीं कर सकते. अभी भी कास्टिज्म है. लेकिन मालिश करने वाले ने, खाना खिलाने वाले ने सोचा नहीं कौन है, कौन सी जात का है. जो आया था उसने सोचा नहीं कौन छू रहा है, कौन खिला रहा है, क्या हो रहा है, कौन सी जात का. सब हिंदू थे और सब बोल रहे थे राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. जाती पातीच्या सगळ्या भिंती कोसळून पडलेल्या होत्या. सगळे राम भक्तीमध्ये आणि हिंदुत्वाच्या अमृत गंगेमध्ये नाहत होते. 30 तारखेचा दिवस आला. त्यांनी सांगितलं होतं तिनके को भी घुसने नहीं दूंगा. जब मुलायम सिंह ने कहा मैं तिनके को घुसने नहीं दूंगा, उस समय 1.5 लाख कार सेवक ऑलरेडी अयोध्या में जाकर बैठ गए थे. उसको पता नहीं था.
इंटेलिजेंस भी उतनी ही जानकारी बताता था जितनी बतानी चाहिए, क्योंकि इंटेलिजेंस वाले भी जय श्री राम बोलने वाले होंगे तो अब क्या करिएगा भैया। आणि मग 30 तारखेला जेव्हा कार से आणि आम्हाला अगरवाल धर्मशाळेमध्ये रात्री 12 वाजता येऊन पोलिसांनी धाड टाकली, सगळ्यांना उचललं, जेल तर नव्हतं त्यांच्याकडे। फतेहपूर में एक अनाज मंडी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊन मध्ये आम्हाला जेल म्हणून तिथे ठेवलं। मैं और मेरे कार सेवक हम 22 दिन जेल में रहे, 22 दिन। 2000 लोग थे और 2000 लोगों का क्या, सुबह हम लोग सांघिक करते थे, शाखा करते थे, दोपहर को चर्चा सत्र करते थे, शाम को बौद्धिक वर्ग होता था। अब बौद्धिक वर्ग के लिए कोई वर्गाधिकारी तो बिठाना है, हम जेलर को पकड़ के लाते थे और उसको वर्गाधिकारी बनाते थे और बौद्धिक चलते थे। और शाम को, रोज शाम को हम लोग मुलायम सिंह यादव के पुतले बनाते थे, उसकी मैयत निकालते थे, गालियां देते थे, नीचे डालकर लातों से उसके पुतले को कुचलते थे और काड़ी लगाकर उसको फूंक देते थे। ये गुस्सा था उसके। 30 अक्टूबर को कुछ कार सेवकों ने पुलिस का सारा पहरा तोड़कर राम जन्मभूमि के कैंपस में प्रवेश कर लिया, चढ़ गए और गुंबज पर जाकर भगवा झंडा लगा दिया। मुलायम सिंह यादव के अहंकार को चूर चूर करके दिखा दिया। तब तक टीवी एकमात्र दूरदर्शन पर खबर चल रही थी, कार सेवा हो नहीं पाई, कार सेवा अनसक्सेसफुल हो गई। बीबीसी के एक पत्रकार ने वो फोटो निकाल लिया और वो फोटो वहां से लीक हो गया और पूरे देश भर में वो फोटो दिखाई देने लगा कि कार सेवा सक्सेसफुल हो गई। मुलायम सिंह के अहंकार को चोट लग गई। विश्व हिंदू परिषद ने फिर एक बार कार सेवा का नारा दिया। 2 नवंबर 1990, 30 अक्टूबर को पहली कार सेवा, 31 गया बीच में, 1 नवंबर गया, 2 दिन बाद 2 नवंबर को हम फिर एक बार चढ़ाई करेंगे, फिर एक बार कार सेवा करेंगे। कार सेवा को रोकने का कोई कारण नहीं था, क्योंकि हम मंदिर निर्माण हमारी भूमि में करने वाले थे। हम उस ढांचे के पास जाने की बात ही नहीं किए थे। जहां पर हमने शिलान्यास किया है वहां हम कार सेवा करने वाले थे, वहां मंदिर निर्माण करने वाले थे, जो हमारी भूमि थी। कानूनन रोकने का सवाल ही नहीं था, लेकिन मुस्लिम वोट्स के लिए मुलायम सिंह यादव ये सारे कर रहे थे। और जब विश्व हिंदू परिषद ने घोषणा की कार सेवा की, मुलायम सिंह यादव ने आदेश दिया, गोली मार दो, गोली मार दो। और भारत का अत्यंत दुर्भाग्यपूर्ण दिवस, भारत में प्रशासन को कलंक लगाने वाला दिवस, हिंदुओं के अपमान का दिवस, 2 नवंबर 1990 मुलायम सिंह यादव की पुलिस ने अंधाधुंध फायरिंग की कार सेवकों के ऊपर। महिलाएं, बच्चे, युवा, युवतियां, बूढ़े, कार सेवा के लिए जो लोग आए थे, गोलियां चलने लगी, इधर उधर भागने लगे। शायद जालियांवाला बाग वापस होता है क्या, ऐसे नजारा दिखाई देने लगा। 200 से अधिक कार सेवकों ने बलिदान दिया और उनके मृतदेह ना मिले, इसलिए मुलायम सिंह की पुलिस ने डेड बॉडीज को रेत की गोणियों को बांधकर वाळूच्या पोत्याना बांधून बांधून शरयू नदी मध्ये टाकून दिले। 200 से अधिक लाशें शरयू नदी के अंदर, शरयू कार सेवकों के खून से लाल हो गई। पूरे देश में सन्नाटा छा गया। संताप, गुस्सा, चिढ़, राजनीतिक स्वार्थ के लिए तुष्टीकरण नीति के खिलाफ सारे देश का माहौल बन गया। मुलायम सिंह यादव की छी-थू होने लगी। भयंकर अपमान, हिंदुओं के मन में गुस्सा फूट पड़ा। पता नहीं उस समय अगर सोशल मीडिया होता तो क्या अवस्था हो जाती, लेकिन सोशल मीडिया नहीं था। लेकिन
हिंदू समाज का आंदोलन किसी सोशल मीडिया का मोहताज नहीं है। ये उस समय दिखा दिया सारे देश भर में जो एक गुस्से की लहर और हिंदुत्व के लिए कमिटमेंट की लहर जो दौड़ पड़ी, उसका परिणाम मुलायम सिंह यादव को झुकना पड़ा। 4 नवंबर को उन्होंने ताला खोला, सारे बैरिकेड्स हटा दिए और देश भर से आए हुए कार सेवकों को दर्शन के लिए मंदिर का दरवाजा खोल दिया। हम लोगों ने भी दर्शन दिया, 4 तारीख को ही दर्शन दिया। फतेहपुर से अयोध्या जो ट्रेन जा रही थी, मुझे याद है साइड अपर में जो छोटी सी जगह रहती है जहां सामान रखते ऊपर में, ती अशी जाळी सारखी असते। आत्ताच्या मी दुप्पट होतो तरी त्याच्यामध्ये असं मुटकुळं करून 4 तास, 4 घंटे का अंतर नहीं है वो, लेकिन पूरी ट्रेन कार सेवकों से लबालब भरी हुई थी। और वो मोटरमन बहुत धीरे धीरे लेकर जा रहा था, कहीं कोई गिरे नहीं। सारे कार सेवक पहुंचे, हमने दर्शन कर लिया और उसके बाद में उत्तर प्रदेश में सत्ता परिवर्तन हो गया। राम के साथ पंगा लेने की सजा मुलायम सिंह को मिली, कुर्सी छिन गई और कल्याण सिंह जी मुख्यमंत्री बने और देश में नरसिंह राव जी का शासन आ गया। विश्व हिंदू परिषद ने फिर एक बार नारा दिया कार सेवा का, फिर एक बार देश में अलग जगाया, राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। और इस समय मुख्यमंत्री थे कल्याण सिंह जी, जो स्वयं कार सेवक रहे थे 1990 में। अब कार सेवक स्वयं मुख्यमंत्री, लॉ एंड ऑर्डर उनके हाथ में। जब लोग सवाल पूछने लगे क्या करोगे, कल्याण सिंह जी ने 2 विधान किए जो अजरामर हो गए। कल्याण सिंह जी ने कहा वो राम मंदिर था, वो राम मंदिर है और वो राम मंदिर ही रहेगा। और जब लोगों ने उनको पूछा, मुलायम सिंह ने तो गोलियां चलाई थी, आप क्या करोगे, लाखों की संख्या में कार सेवक आएंगे। तब कल्याण सिंह जी ने जवाब दिया, चाहे जो कुछ हो जाए मैं गोली नहीं चलाऊंगा, नहीं चलाऊंगा, नहीं चलाऊंगा। कार सेवक आए। ये शरद पवार की सरकार थी केंद्र में। बैकस्टैबर, कटप्पा, महाराष्ट्रातला कटप्पा आणि नरसिंहराव आणि शरद पवार यांनी षडयंत्र केलं। त्यांनी सांगितलं की तुम्ही मंदिर तर तुमच्याच भूमीमध्ये बांधताय, बांधा ना, आमची काही अडचण नाही। देशभरातनं कारसेवक पोचले, लाखांच्या संख्येने पोचले। स्वतःच्या भूमीवर कार सेवा करायचे, केंद्र सरकारने काही ऑब्जेक्शन घेतलं नाही, तुम्ही तुमच्या भूमीवर कार सेवा करायची। 2 का 3 दिवस आधी विश्वासघात करून केंद्र सरकारने, काँग्रेसच्या केंद्र सरकारने ती जी राम जन्मभूमी न्यासाकडे जमीन होती तिचं अधिग्रहण केलं। केंद्र सरकारने जर ठरवलं ना उद्या ही भूमी जप्त करायची, त्यांच्या ताब्यात केंद्र सरकार अध्यादेश काढून करू शकतो। आणि केंद्र सरकारने ती भूमी जी आहे ती अधिगृहित केली आणि अधिग्रहण केलेली भूमी आता राम जन्मभूमी न्यासाची नव्हती, ती केंद्र सरकारची। आणि केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला कार सेवा करू देणार नाही। म्हणजे 2 दिवसांपर्यंत आम्ही कार सेवा करू शकतो म्हणून लाखो कार सेवक तिकडे पोहोचलेले होते। आणि अचानक त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला कार सेवा आता करायची नाहीये। मग विश्व हिंदू परिषदेने सांगितलं की आता आपण प्रतिकात्मक कार सेवा करू। म्हणजे शरयू मधनं थोडीशी वाळू आणायची, तिकडे सोडायची, त्याच्यावर थोडंसं पाणी अर्पण करायचं, बाहेरनं रामाला नमस्कार करायचं, घरी निघून जायचं। कार सेवक भडकले, ते म्हणाले नाही आम्ही असं नाही करणार, आम्ही कार सेवा करायला आलेले आहोत, आम्ही कार सेवा करायला जाऊ, करूनच जाऊ, त्या ढाच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये। आम्ही आमच्या भूमीमध्ये कार सेवा करून परत जाऊ, मंदिर बांधायला आम्ही सुरुवात करू आणि जाऊ। विटा आम्ही पाठवलेल्या आहेत, आम्ही मंदिर बनवणार आहोत, आम्ही मंदिर बनवायला आलेले आहोत,
केंद्र सरकारने आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही, आणि केंद्र सरकारने विश्वासघात केला 2 दिवस आधी की आता तुम्ही करू शकणार नाही. भडकले कारसेवक आणि 6 डिसेंबरला हिंदूंच्या पुरुषार्थाचा दिवस अपमानित झालेल्या सगळ्या कारसेवकांनी कुठल्याही प्रकारच्या घोषणा ऐकल्या नाहीत. मंचावरनं अडवाणीजी सांगत होते, मागे या, तुम्ही चढू नका, कायदा हातात घेऊ नका. संघाचे अधिकारी सांगत होते, तुम्ही स्वयंसेवक आहात, अनुशासनात राहा, परत या. कारसेवकांनी कोणाचं ऐकलं नाही. नहीं, हम नहीं सुनेंगे, हमारे साथ विश्वासघात हुआ है, आप हमें अगर मंदिर बनाने नहीं देते हैं तो अपमान का ढांचा हम वहां पर टिकने नहीं देंगे. आणि हल्ला करून ज्या ढाच्याला तोडायचं जर कॉन्ट्रॅक्ट राज्य सरकारने दिलं असतं तर कॉन्ट्रॅक्टरनी त्यावेळेला 4-5 कोटी रुपये मागितले असते आणि 4 महिन्याचा अवधी मागून घेतला असता तो ढाचा तोडायला. कारसेवकांनी 4 तासामध्ये बाबरी ढाचा तहस नहस करून खतम केला. म्हणजे ढाचा तर 6 डिसेंबर 1992लाच तुटला. रातोरात संपूर्ण जमीन साफ केली, पटापट थोडासा ढिगारा उभा केला आणि पटकन रामललाची मूर्ती आणून तिथे ठेवली. ती जी मंदिरात आधी बाहेर काढली, ढाचा तोडला, मूर्ती ठेवली आणि एक शेड निर्माण केली ज्याला इंग्रजीमध्ये मेक शिफ्ट टेम्पल म्हणतात. आणि ते मंदिर तिथे त्या छोटं मंदिर बनवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे स्पष्ट झालं, जगामध्ये कोणाही मायका लाल मध्ये आता हिम्मत नाहीये की ते रामललाचं मंदिर कोणी तिकडनं हटवेल. म्हणजे जो वचन दिलेलं होतं, रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, हे वचन, हिंदू समाजाला दिलेलं वचन कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992ला ऍक्च्युअली पूर्ण केलेलं होतं. मंदिर बनलेलं होतं. शिल्लक काय राहिलं होतं? मंदिर भव्य बनाएंगे. पण ते बनवणार कसं? कोर्टामध्ये केस चालू होती आणि मग खूप राजकारण झालं, मी सगळं सांगत नाही. आणि काँग्रेसनी प्रयत्न केला की कोर्टाचा निर्णयच येऊ नये. या देशामध्ये कोर्टबाजीमध्ये एवढी जमीन आहे, ही जमीन याची मालकी कोणाची आहे याचा फैसला येण्यासाठी 70 वर्ष लागली. 70 वर्ष लागली. या जमिनीची मालकी कोणाची? म्हणजे रामाच्या जन्मस्थानाच्या मालकीसाठी 70 वर्ष लागतात. तर सामान्य माणसांची काय अवस्था होत असेल कोर्टांमध्ये? मोदीजी पंतप्रधान झाले. मोदीजींनी एकच काम केलं, कोर्टाला सांगितलं फास्ट ट्रॅक चालवा, आम्हाला निर्णय पाहिजे. बाकी काय, तुम्ही निर्णय हो द्या नाही द्या हे काही नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं आम्हाला निर्णय पाहिजे, वेगाने पाहिजे, त्वरेने पाहिजे. कपिल सिब्बल काँग्रेसचे वकील, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नाही, निर्णयच देऊ नका, 2019 पर्यंत निर्णय देऊ नका, निवडणुकांमध्ये भाजपाला फायदा होईल, निर्णय देऊ नका. जे सुप्रीम कोर्टचे जज होते, सर्वोच्च न्यायाधीश, त्यांना धमकावलं कोर्टामध्ये की तुम्ही निर्णय देऊ शकत नाही म्हणून. त्यांच्यावर इम्पीचमेंट आणण्याची धमकी दिली. अनेक जजनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या विरोधामध्ये आघाडी उघडली. राम मंदिराचा निर्णय नाही आला पाहिजे. त्यांना वाटलं की असं केल्यामुळे मोदी सरकार परत येणार नाही. त्यांना माहितीच नव्हतं मोदी काय चीज आहे. 283 चे 303 झाले आणि पुन्हा एकदा ताकदीने मोदी पंतप्रधान झाले. राज्यसभेमध्ये देखील बहुसंख्येच्या जवळपास पोचल्यावर जनसंघाच्या स्थापनेमध्ये दिलेली घोषणा, आर्टिकल 370 का एब्रोगेशन हो जाना चाहिए, जम्मू कश्मीर का संपूर्ण विलीनीकरण भारत के साथ होना चाहिए,
एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे, जिसके लिए डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी ने बलिदान दिया। जिस जम्मू कश्मीर को भारत का बनाए रखने के लिए 40,000 से अधिक देश के सैनिकों ने अपना खून बहाया, जहां पर रहने वाले हजारों हिंदुओं को किस तरह से काट कर फेंक दिया गया, किस तरह से महिलाओं के ऊपर बलात्कार करके उनकी हत्या कर दी गई, जो आपको आज तक किसी ने बताने की हिम्मत नहीं की थी, वो द कश्मीर फाइल्स ने आपके सामने लाकर रख दिया। पंतप्रधान झाल्यावर पूर्ण बहुमताचे सगळ्यात पहिलं काम मोदीजींनी केलं ते म्हणजे 370 ला केराच्या टोपलीत टाकून दिलं। महिन्याभरामध्ये स्वातंत्र्यानंतर 65-70 वर्षांनंतर जम्मू काश्मीरच्या सरकारी आवासांवरती तिरंगा झेंडा लागायला सुरुवात झाली, राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात झाली। तोपर्यंत नव्हतं। शेड्यूल कास्ट लोकांना रिझर्वेशन्स मिळत नव्हती। 370 हटवण्याला विरोध करणारे काँग्रेसपासून सगळ्या पार्ट्यांनी उत्तर दिलं पाहिजे की जर सगळ्या देशात शेड्यूल कास्टना रिझर्वेशन आहे, शेड्यूल ट्राईबना रिझर्वेशन आहे, ओबीसीना रिझर्वेशन आहे, मग आमच्या देशातल्या जम्मू काश्मीर मधल्या दलितांना, वंचितांना, दुःखितांना, पीडितांना रिझर्वेशन नव्हतं। ते रिझर्वेशन जर मोदींमुळे मिळालं तर शरद पवार का विरोध करतात, राहुल गांधी का विरोध करतात? कारण यांना देखील ही रिझर्वेशन द्यायची नव्हती। त्यांना फक्त मुसलमानांची वोट्स पाहिजे होती। 370 ला जर आपण समर्थन केलं हटवायला तर मुसलमान नाराज होतील। केवळ एकच गोष्ट की त्यांचे वोट्स आपल्याला कसे मिळतील, दुसरं काही नाही। पण त्यांच्या या सगळ्या गोष्टींना कोणी काही फार भीक घातली नाही। 370 गेलं। पाकिस्तानातनं आलेल्या हिंदूंना नागरिकत्व मिळण्यासाठी सीएए आणलं। मुस्लिम महिलांना न्याय देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं। ट्रिपल तलाकचा त निकालण्याची हिम्मत नव्हती कुठल्या राजकारण्यामध्ये। काय रिॲक्शन होईल, काय रिॲक्शन होईल, हट कसली रिॲक्शन, हटकन काढून टाकला ट्रिपल तलाक। काय झालं, काय झालं? मुस्लिम महिलांना न्याय मिळाला। अमित भाई शहा केंद्रीय गृहमंत्री एकदा विमानातनं चालले होते, बाजूला एक खूप मोठा मुसलमान श्रीमंत माणूस बसला होता। त्यांनी अमित भाईना म्हटलं, आपने बहुत बड़ा उपकार किया ट्रिपल तलाक खत्म करके। तो अमित भाई म्हणाले, आप तो मर्द हो, कोई औरत कहती थी तो मैं समझ सकता था। तर ते म्हणाले, क्या बात करते हो गृहमंत्री जी, एक मर्द जो है सिर्फ पति नहीं होता है, एक मर्द जो है वो पिता होता है, एक मर्द जो होता है वो भाई होता है, एक मर्द जो होता है वो बेटा होता है। मैं यहां बैठा हूं, वहां पर 2 सीट पर मेरे 2 बेटे बैठे हुए हैं। हम तीनों से पूछो, मेरी बेटी तलाकशुदा बेटी है, घर आई है, हमारे क्या अवस्था है हम जानते हैं, बाप के नाते जानते हैं, उनकी भाई जानते हैं। आपने सिर्फ मुस्लिम महिलाओं को न्याय नहीं दिया है, ऐसी तलाकशुदा मां बेटियों के पतियों को एक अर्थ से उनकी हिमाकत को बंद करके पिताओं को, भाइयों को और बेटों को भी न्याय दिया। हिम्मत नव्हती काँग्रेसमध्ये सगळं करण्याची। फक्त धर्मांधांच्या समोर गुडघे टेकायचे। सामान्य मुसलमानांची देखील कदर कधी केली नाही, त्यांच्याकडे फक्त वोट्स म्हणून पाहिलं। काँग्रेस असेल, कम्युनिस्ट असतील, आत्ताची ही उबाठांची सेना असेल किंवा ती ममता बॅनर्जी असेल, तो अरविंद केजरीवाल असेल, हे सगळे मुसलमानांकडे वोट बँक म्हणून पाहतात। नरेंद्र मोदी त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहतात, या देशाचे नागरिक म्हणून पाहतात। आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या योजना पूजा पद्धत, धर्म आणि जात बघून जात नाहीत। नरेंद्र मोदीजींच्या योजना सगळ्यांना सारख्या मिळतात। नरेंद्र मोदींनी दिलेला रस्ता पोचतो हे बघून नाही पोचत की तिथे मुस्लिम मेजॉरिटी राहते, कशाला पाठवायचा तिथे रस्ता, का पाठवायची तिकडे वीज, का चालू करायची तिकडे शाळा, कशासाठी तिथे सॅनिटरी पॅड्स द्यायचे, कशासाठी तिथे शौचालय बांधायची, कशासाठी तिकडे वीज पोचवायची, कशासाठी तिथे आयुष्यमान भारत पोचवायचं, कशासाठी तिथे विमा पोचवायचा। मोदी सरकारने कधी हा विचार नाही केला। सगळ्यांना सारख्या नजरेने बघितल्यामुळे
देशाचा लाडका पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसला. राम मंदिराचा फैसला आला. राम मंदिर हिंदूंना देण्यात आले. केंद्र सरकारने ट्रस्ट बनवला आणि पैसे तर मोदीजी कोट्यवधी रुपये सरकारमधून काढून देऊ शकले असते की सरकार बनवतंय. बरोबर आहे ना महाराज? मोदींनी केंद्र सरकारचा पैसा मंदिरासाठी नाही दिला. मोदींनी सांगितलं या देशाचे नागरिक राम मंदिर उभं करतील, या देशाचे नागरिक राम मंदिरासाठी निधी देतील आणि या देशातल्या सर्व जातीच्या लोकांनी, सर्व धर्मांच्या लोकांनी, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी, सर्व लोकांनी राम मंदिरासाठी डोनेशन्स दिलेली आहेत आणि सामान्य माणसापासून कोट्याधीशापर्यंत सगळ्यांकडनं 1000 कोटीहून अधिक रक्कम जमा करून राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाली. आणि कम्युनिस्ट विचारायचे, आप तो बोलते हो रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नहीं बताएंगे. म्हणजे त्यांना तारखेची एवढी घाई होती, जणू काही मंदिर लवकरात लवकर बनवा अशी त्यांची इच्छा होती. अशा थाना तारीख बताओ ना, तारीख बताओ ना, जणू काही यांना जाऊन दर्शन घ्यायचंय तिकडे लवकर. त्यांना खिजवायचं होतं की तुम्ही नुसतं मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही कब बनाओगे भैया, कब बनाओगे. आणि मग ज्या वेळेला असे प्रश्न विचारणारे होते, तारीख नाही बताएंगे, तर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीने त्यांना तारीखही सांगून टाकली. 22 जानेवारी 2024 सकाळी 11:30 वाजता टीव्हीच्या समोर सगळा देश येऊन बसणार आणि तो भव्य सोहळा पाहणार. 400 वर्षांनंतर प्रभू रामचंद्र स्वतःच्या घरामध्ये जाताना, 400 वर्षांनंतर परागंदा झालेले प्रभू रामचंद्र स्वतःच्या घरामध्ये जातील. रामललांना आपल्या हातामध्ये घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना त्यांच्या जागी नेऊन बसवतील. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी सगळं जग आतुर आहे, सगळं जग आतुर आहे. तुम्हाला असं वाटतं भारत आतुर आहे? सत्य नाहीये. जगामध्ये जे हिंदू नाहीये असे सगळे लोक त्याला ट्यून करके बैठ जाएंगे, बोलेंगे वी वांट टू वॉच द ceremony of Ram Lala entering into Ram Mandir. बघा तुम्ही त्या दिवशीचा सोहळा. हिंदूंचं स्वप्न पूर्ण होते, राम मंदिर बनतंय. पण हे बनलेलं राम मंदिर पुरेसं नाहीये. आपल्या देशातली गरिबी संपलेली नाहीये, आपल्या देशामधले भेदाभेद संपलेले नाहीये, आपल्या देशामध्ये स्वार्थाचं राजकारण संपलेलं नाहीये, आपल्या देशामधला भ्रष्टाचार संपलेला नाहीये, आपल्या देशांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार बंद झालेले नाहीये, आपल्या देशांमध्ये दलितांवर होणारे अत्याचार बंद झालेले नाहीये, आपल्या देशामध्ये आदिवासींची उपेक्षा अजून बंद झालेली नाहीये. जी तोड मेहनत नरेंद्र मोदी करतायत, प्रचंड प्रयत्न नरेंद्र मोदी करतायत, केंद्र सरकार पूर्ण ताकदीने काम करतंय, राज्य सरकार जिथे भारतीय जनता पक्षाची आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार डबल इंजिन गव्हर्नमेंटनी काम करतायत. पण 70 वर्षामध्ये जे खड्डे बनवून ठेवलेले आहेत काँग्रेसनी, आतापर्यंत तर फक्त लेवलीकरणचं काम चाललेलं आहे. भव्य राष्ट्र मंदिर तर आता उभं करायचंय आपल्याला, आणि ते भव्य राष्ट्र मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहभागाने बनू शकतं. हे एकट्या पंतप्रधानाचं काम नाहीये, हे काही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम नाहीये की एकाला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि बाबा तू कर आणि आम्ही आमचंच सगळं जे काय करायचंय ते करत बसू, असं नाहीये. आणि म्हणून नरेंद्र मोदी आपल्या सगळ्यांना सांगतात की नागरिक असल्याची कर्तव्य आम्ही पार पाडली पाहिजे. 75 वर्ष झाली आपल्या देशाला स्वतंत्रता मिळून, पण अजूनही आपला देश विकसनशील देश आहे, डेव्हलपिंग नेशन आहे, डेव्हलप्ड नेशन नाहीये, विकसित देश नाहीये. आणि म्हणून येणारी 25 वर्ष ज्या वेळेला आपण भारताची स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू, म्हणजे 15 ऑगस्ट 2047 साली भारत कसा असला पाहिजे
तर तो भारत विकसित देश असला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखामध्ये जे आम्हाला सांगतो की आम्हाला आमच्या देशाला परम वैभवाला घेऊन जायचंय, तर ते परम वैभवाला जायचं म्हणजे त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्यापैकी एक पायरी हे विकसित देश असला पाहिजे. भारतातला विश्वगुरु बनवायचा आहे असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. मी पाहतोय भारत विश्वगुरु बनलेला आहे. ते विश्वगुरु बनवायचंय. ते एकट्या पंतप्रधानाचं काम नाहीये, एकट्या केंद्र सरकारचं राज्य सरकारांचं काम नाहीये. संपूर्ण 140 कोटी समाजाची जबाबदारी आहे की मी काही ना काहीतरी याच्यामध्ये माझं योगदान देईन. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी आम्हाला काही आग्रह सांगितले. त्या आग्रहांमध्ये पहिली गोष्ट सांगितली की सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी संकल्प करा की आम्ही 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवू. राम मंदिर से राम राज्य मला दिलेला विषय. राम मंदिर जर झालं, रामराज्य काय आहे, तर तो विकसित भारत म्हणजे रामराज्याची एक पायरी आहे. आणि त्या पायरीकडे जाताना आम्हा सगळ्यांना संकल्प करावा लागेल की मी त्याचा एक दूत बनीन. I will be part and parcel of all efforts taken for making this country a developed country. मी त्याचा एक हिस्सा बनीन. मी वेळ देईन, देशासाठी वेळ देईन. सरकार त्याचं काम करेल, पण सरकार जे काम करतं आहे ते जर समाजापर्यंत पोहोचत नसेल तर ते पोहोचवण्यासाठी मी माझा वेळ देईन. म्हणजे मी विकसित भारताचा दूत बनीन. दुसरा आग्रह त्यांनी केला की आपण सगळ्यांनी आपल्यामधले सगळे भेदाभेद सोडून दिले पाहिजे. जातीपातींच्या भिंती, उच्च नीचता, भाषांचे भेद, श्रेष्ठ कनिष्ठत्व हे सगळं सोडून आपण भारताची एकता दाखवली पाहिजे. तिसरं त्यांनी आपल्याला आवाहन केलं की आपल्यामध्ये जितके गुलामगिरीचे जितके अंश आहेत ते सगळे काढून टाकले पाहिजे. दोन लोक समोर बसले, हाय हवा. कोविडने आम्हाला सांगितलं की तुमचा भारत किती श्रेष्ठ आहे आणि तुमच्या भारताची संस्कृती, तुमचे संस्कार किती श्रेष्ठ आहे. कोणी येतो, कोणी त्यांनी हात धुतलेत नाही धुतलेत, त्याच्या हाताला काही रोग आहे नाही रोग आहे माहित नाही, आणि सरळ ते आपला हात त्याच्या हातात देऊन टाकायचा. कोविड नंतर घाबरायला लागले लोक. आणि मग लोकांना आठवलं भारताने शिकवलं नमस्ते. आणि मग विदेशातल्या सगळ्या पंतप्रधानांचे व्हिडिओ यायला लागले, नमस्ते नमस्ते, इंडिया इज ग्रेट. तुम्हाला आत्ता कळलं, आम्हाला अनेक वर्षांपासून माहितीये इंडिया इज ग्रेट. टाळ्या वाजवणारे किती जण आई वडिलांच्या पाया पडतात, पाया पडतात. नीट आहे का मी काय म्हणतो? नमस्कार करतात नाही म्हटलं, पाया पडतात. पाया पडणं म्हणजे संपूर्ण गुडघ्यांवर बसायचं आणि हे जे कपाळ आहे ना ते त्यांच्या अंगठ्यावरती ठेवायचं, याला म्हणतात पाया पडणं. आजकाल येतात लोक असे, दिल्लीमध्ये तर खूप येतात आजकाल, महाराष्ट्रातही चाललं आहे असं. मतलब क्या कर रहे हो? पैर छू रहे हो. अरे पैर छूना है तो पैर छू ना, घुटने को काय को हात लगाते हो. ड्रामा नाही करायचा. पडायचे तर पाया पडा, नाहीतर रिस्पेक्ट आहे तो तुमच्या व्यवहारातनं दिसू शकतो. तुम्हाला पाया पडल्यावरच रिस्पेक्ट दिसतो असं नाही. पण ज्या दिवशी या देशातला प्रत्येक मुलगा आणि मुलगी आपल्या आई वडिलांच्या पाया पडण्याचा संस्कार आपल्यामध्ये ठेवेल, भारतातल्या सगळ्या वृद्धाश्रमांना कुलूप लागायला सुरुवात होईल. जिस दिन इस देश का हर बेटा और बेटी अपने माँ बाप के मत्था टेकने जब शुरू करेगा ना पैरों के ऊपर, इस देश के सारे वृद्धाश्रम बंद करने पड़ेंगे. कारण तो संस्कार आहे, त्याच्यात अहंकाराचं समर्पण आहे. एकपुरे महाराज सांगा मी चुकीचं बोलतोय का? मला खरं तर तुमचं ऐकायचं होतं, त्यांनी तुम्हाला ऐकायला लावलं आणि तुम्ही पण खूप हुशार आहात. एक वाक्य बोललात आणि तिकडे जाऊन बसला. मी एवढं तुमच्याबद्दल ऐकलं होतं, तुमच्या प्रवचनाबद्दल, म्हटलं आज मला निदान एक 10 मिनिटं तरी त्यांचं ऐकायला मिळेल. ठीक आहे, येऊ परत तुमचं ऐकण्यासाठी, स्पेशल येऊ. आणि मग
असे असंख्य संस्कार आमच्यामध्ये नाहीये. जे इंग्रजांचे संस्कार आहेत ते आम्ही चालवतो. आम्ही आमची भाषा बोलण्यामध्ये देखील आम्ही त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द टाकतो. कसं आहेस रे? काही नाही, लाईफ मध्ये सेटल व्हायचं म्हणजे प्रॉब्लेम आहे. हे मराठी लाईफ सेटल प्रॉब्लेम सगळे मराठी शब्द झाले. माझं इंग्लिशवर ऑब्जेक्शन नाहीये. आपल्या सगळ्यांना उत्तम इंग्लिश बोलताच आलं पाहिजे. इंग्लिश हे एक शस्त्र आहे. त्या शस्त्रांनी आमच्यावर वार होत आहेत. इंटरनॅशनल मार्केटमध्ये इंग्लिशच्या शस्त्रांनी त्यांच्याशी लढून त्यांना चारी मुंड्या चित करण्या इतकं उत्तम इंग्लिश आपल्याला आलं पाहिजे. पण जेव्हा मराठी बोलाल शुद्ध मराठी बोला, हिंदी बोलाल शुद्ध मराठी बोला, शुद्ध हिंदी बोला, आणि इंग्लिश बोलाल त्यावेळेला शुद्ध इंग्लिश बोला. नाधड ते नाधड हे. गुलामीच्या सगळ्या चिन्हांमधनं बाहेर पडा. मोदीजींनी आपल्याला तिसरं आवाहन केलं. मोदीजींनी सांगितलं आपला सांस्कृतिक वारसा आहे, त्याचा अभिमान बाळगा. हा कार्यक्रम हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्याचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मी आयोजकांचं, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मुळशीच्या आमच्या युनिटचं आणि या नमो विचार मंचाचं अभिनंदन करतो की तुम्ही हा कार्यक्रम केला. वारसा जपायचं याचा अर्थ फक्त विवेकानंद नाही, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, फक्त महात्मा ज्योतिबा फुले नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही, फक्त धर्मवीर संभाजी महाराज नाही, फक्त गुरु गोविंद सिंग नाही, फक्त महाराणा प्रताप नाही, फक्त महात्मा गांधीजी नाही. मग राजमाता जिजाऊ मासाहेब देखील, त्यांची देखील जयंती साजरी झाली पाहिजे. महाराणी लक्ष्मीबाईची देखील जयंती साजरी झाली पाहिजे. बलिदान दिवस साजरा झाला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची देखील आठवण ठेवली पाहिजे. क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुल्यांची देखील आठवण ठेवली पाहिजे. 50% महिला आहेत या देशामध्ये. पुरुष महापुरुषांच्या तुम्ही जयंत्या आणि स्मरण दिवस साजरे करता. 90%हून अधिक ऐकणारे सगळे पुरुष असतात, प्रेरणा घेऊन जाणारे पुरुष असतात. 50% महिलांचं काय? त्या महिला जर प्रेरित नाही झाल्या, त्यांच्यामध्ये देशभक्ती, धर्मभक्ती, संस्कृती याच्याबद्दल अभिमान निर्माण नाही केला, तर जिजाऊ कुठनं होणार? आणि जिजाऊ जर निर्माण नाही झाली तर शिवाजी कुठनं निर्माण होणार? घरो घरो में बने जिजाऊ तो घर घर में शिवराय, हेमंतराव गीत म्हणतो ना आपण शाखेमध्ये. मग जिजाऊ बनायचं असेल तर जयंतीला आठवण तरी केली पाहिजे ना. आणि म्हणून आपल्या सांस्कृतिक वारशाची आठवण, आपली दिवाळी, आपली संक्रांती, आपले सगळे छोटे मोठे सण अभिमानाने, उत्साहाने, दिमाखाने साजरे केले पाहिजे. आपले महापुरुष, आपले संत पुरुष, आपले संस्कार, आपला देश, आपली भारत माता साजरा करण्याचे सगळे कार्यक्रम साजरे केले पाहिजे. जगापेक्षा जास्त आपण श्रीमंत आहोत. आपल्याकडे साजरे करणाऱ्या देशांची संख्या खूप खूप जास्त आहे. त्यांच्याकडे नाहीये वर्षातले 1-2 दिवस त्यांचे सेलिब्रेट करण्याचे. आमच्याकडे तर 365 दिवस महोत्सव का वातावरण रहता है. उससे संस्कार होता है, उससे हिंदू समाज खड़ा रहता है, उससे भारत खड़ा रहता है. मोदींनी आम्हाला हे करायला सांगितलं. हे जसे त्यांनी आग्रह केले तशी 9 करणीय कामं त्यांनी सांगितलेली आहेत. ती सांगून माझा विषय मी बंद करतो. त्या 9 करणीय कामांमध्ये पहिलं, पाणी वाचवा. पाण्याची भयंकर समस्या भविष्यात जगासमोर येणार आहे, भेडसावणार आहे. वाढत्या लोकसंख्या आणि बिल्डर लॉबीच्या हव्यासासमोर शहरांमध्ये पाण्याची समस्या अधिक गंभीर होत जाणार. आणि पाणी खराब करण्याची जी प्रवृत्ती आहे, त्याच्यामधनं जे पसरणारे रोगराई आहे, या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्लास्टिक वापरू नका, सिंगल यूज प्लास्टिक वापरू नका. ती बाटली ठेवलेली होती समोर, ठीक आहे वापरा,
पण निदान जर ती तुम्ही उघडली तर ती संपूर्ण तुम्ही प्या ना. कितीतरी समारंभांमध्ये जातो, पार्टीच्या कार्यक्रमांमध्ये आपण जातो, सगळ्यांना एक एक बाटली दिलेली असते. 99% लोक बाटली तिथे सोडून जातात, 1 किंवा 2 घोट पिऊन. 10-10 रुपये किंमत असते त्या बाटलीची, त्या पाण्याची किंमत नाहीये काय? आणि तुम्ही पेलेला म्हणून दुसरा कोणी पिणार म्हणजे वाया गेलं ना ते. ती बाटली सोबत घेऊन जा ना. मी कधीही सोडून जात नाही, मी बाटली सोबत घेऊन जातो, पूर्ण पितो आणि अशाच ठिकाणी टाकतो जिथे ती रिसायकल होऊ शकते. ती रिसायकल होऊ शकते, तिच्यातनं सुंदर टी शर्ट बनवतात, तिच्यातनं सुंदर शूज बनवतात आणि हे सगळे करणारे पुण्यामधलेच उद्योजक आहेत. फार दूर जायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे पाणी वाचवा. दुसरं मोदींनी सांगितले स्वच्छता ठेवा. आपलं घर स्वच्छ, गावामध्ये कचरा. वारंवार सांगूनही पाहिजे तितकी स्वच्छता दिसत नाही, कारण हे सगळं आपलं कर्तव्य आपण पार पाडत नाही. मोदीजींनी सांगितलं जल वाचवा, स्वच्छता करा. तिसरी गोष्ट मोदीजींनी सांगितली, जास्तीत जास्त आर्थिक ट्रान्झॅक्शन्स डिजिटल करा, कॅशचा वापर करू नका. काय QR कोडनी काय गोंधळ घातलाय जगामध्ये. म्हणजे एका सेकंदाला या देशामध्ये कमीत कमी 5,000 ही डिजिटल ट्रान्झॅक्शन्स होतात एका सेकंदाला. जास्त असतील आता त्यावेळी, ही जुना आकडा सांगतोय तुम्हाला. आणि त्याच्यामुळे हा जो कॅशचा जो फ्लो आहे ना, तो बंद झाला ना की सगळा पैसा इकॉनॉमीमध्ये येईल आणि देश श्रीमंत होईल, काळा पैसा बाहेर निघेल. जसं आपण मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन्स डिजिटल करा. चौथी गोष्ट मोदींनी सांगितली की लोकल प्रोडक्ट्सचा उपयोग करा. आपण इकडचे आहोत ना, तर सगळ्यात पहिल्यांदा एखादी गोष्ट जर मुळशीत बनत असेल तर तिचा आपण वापर, ती विकत घ्यायची. नंतर दुसरी प्रायोरिटी पुणे जिल्ह्याला द्यायची, तिसरी प्रायोरिटी महाराष्ट्रात बनणाऱ्या गोष्टीला आणि चौथी प्रायोरिटी भारतात बनणार. याच्यामुळे ट्रान्सपोर्टचा कॉस्ट कमी होतो, आपल्या जवळच्या उद्योजकांना बढावा मिळतो, पैसा तिकडेच फिरत राहतो, बाहेर जात नाही आणि आपल्या देशाचा पैसा आपल्या देशात राहतो. आणि भविष्यामध्ये इतकं टॅलेंट देशात येत आहे की लोकलसाठी वोकल होऊन लोकलला ग्लोबल करून पुन्हा एकदा इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारताची प्रोडक्ट्स चमकायला लागतील. चमकायला सुरुवात झालेली. भारताने आपलं वास्तविक रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. पाणी, स्वच्छता, डिजिटल, लोकल. पाचवी गोष्ट त्यांनी सांगितली जैविक शेती करा. रासायनिक खत वापरून आईची हत्या करू नका. रासायनिक जी खाद्य आहे, जी आपण शेतामध्ये वापरतो, खत, त्याच्यामुळे उर्वरा शक्ती मरते. आत्ता तुम्हाला खूप मिळतं, पण नंतर एक दिवस येतो की तिकडनं पीक मिळत नाही. म्हणून जैविक शेतीचा नारा मोदीजींनी दिलाय. जैविक शेतीला कॉस्टही खूप चांगली मिळते, प्रॉफिटेबल आहे, असं नाही की त्याच्यामध्ये तुमचं काही नुकसान होत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले जैविक शेती करा. त्यांनी आणखीन जी सहावी गोष्ट सांगितली जी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे, ती म्हणजे पर्यटन जर करायचंय, फिरायला जायचंय, खूप पैसा आला तुमच्याकडे, आधी देश मग विदेश. पहिल्यांदा आपला भारत बघा. अरे ईशान्य भारत बघायला या, किती सुंदर आहे. शिलाँग बघायला या, कोहिमा बघायला या, आयझॉल बघायला या, बोमडिला बघायला या, तावांग बघायला या, काझीरंगा बघा, तेजपूर बघा, इम्फाळ बघा, मोयरांग बघा. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जाऊन उचललं गोऱ्यांना आणि बुडवलं लोकटाकमध्ये, गोळ्या घालून उडवून टाकलं. तिरंगा झेंडा आझाद हिंद सेनेचा रोवला. मैं तुम्हें आझादी दूंगा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा म्हणून नागालँड कॅप्चर करत करत मणिपूरमध्ये जाऊन जिथे त्यांनी आज इंडियन नॅशनल आर्मी, आझाद हिंद सेनेचं सुंदर म्युझियम बघायला मिळतं. रोमांच उभं राहील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्याला नेताजींना आठवाल. सुंदर आहे.
जरूरत नाही आहे स्वित्झर्लंड वगैरे, आधी सगळा देश बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल भारत माता किती सुंदर आहे, आमची आई किती सुंदर आहे. आणि म्हणून पर्यटन बघा, मोदीजी गेले लक्षद्वीप मध्ये 4 फोटो त्यांनी टाकले आणि तिकडे वाताहात लागली. कोणाची वाताहात लागली? मालदीवची वाट लागली. आपला देश आहे ना, आपला देश आधी बघा, जैविक शेती करा, आपला देश आधी बघा. आणि सातवी गोष्ट मोदीजींनी आम्हाला करायला सांगितली, आपल्या आहारामध्ये मिलेट्सचा वापर करा, जास्तीत जास्त मिलेट्स. मिलेट्स म्हणजे काय? गहू आणि तांदूळ सोडून सगळ्या गोष्टी मिलेट्स आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी. आठवून बघा, इथे जे वृद्ध लोक बसले, आठवून बघा लहानपणी कधी गहू खाल्ला होता त्यांनी. आठवत बघा ना, जे एकदम वृद्ध आहेत त्यांनी लहानपणची आठवण करा, कधी आली पोळी आपल्या घरामध्ये, भाकरीच व्हायची ना. आणि त्याचे किती उपयोग आहेत मिलेट्स खाण्याचे. तुम्ही शतायुषी व्हाल, या 2 गोष्टी मायनस केल्यात ना, शतायुषी व्हाल. काही न करता व्याख्यान ठेवा एक दिवस इकडे मिलेट्सवर, रोग दूर होतील तुमचे. कारण पोट हे सगळ्या विकारांची जननी आहे आणि ते पोट स्वच्छ ठेवण्याचं काम ते मिलेट्स करतात. रक्त स्वच्छ ठेवण्याचं काम मिलेट्स करतात. पाहिजे काय आणखी तुम्हाला पोट आणि रक्त स्वच्छ असल्यावर? म्हणून मोदीजींनी सांगितलंय तुम्ही मिलेट्स खा. आठवा आग्रह त्यांनी केलाय तो म्हणजे तुम्ही सगळ्यांनी योगा नियमितपणे करा, नियमितपणे योग आणि व्यायाम करा. कारण विकसित भारत करणारा जो दूत आहे, तो दूत आजारी पडला तर तो काय काम करणार? निरोगी राहिलात तर तुम्ही देशाचं काम करू शकाल, स्वतःच्या परिवाराचं काम करू शकाल. आणि त्याच्यामुळे मोदीजींनी 8वा आग्रह आपल्याला करणीय काम म्हणजे योगा करायचा. आणि 9वं आणि शेवटचं काम, एका गरीब कुटुंबाला दत्तक घ्या. या देशामध्ये ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा सगळ्यांनी एका गरीब कुटुंबाला जर दत्तक घेतलं ना, मैत्री करायची, जाऊन मैत्री करायची, ठरवून मैत्री करायची. त्यांना पैसे द्यायचे अजिबात नाही, मैत्री करायची, त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या. आणि मोदी सरकारने इतकी कामं केलेली आहेत, त्या योजनांचा फक्त त्यांना लाभ मिळवून द्यायचा, बस. त्यांचं जीवन आपोआप संपन्न होऊन जाईल, गरिबी दूर होईल. मोदी सरकारने जे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या आहे ती खूप कमी करून अनेक गरीब लोकांना आता निम्न मध्यम वर्गीयापर्यंत आणलेलं आहे. आणि म्हणून मोदींना गरिबी पूर्णपणे संपवून टाकायची या देशातली. आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला आवाहन केलं की एका गरीब परिवाराला दत्तक घ्या. हे 9 आग्रह, हे 9 करणीय काम आणि ते 5 आग्रह याच्यामधलं काही ना काहीतरी आपण सगळे करूया. म्हणजे राम मंदिर तर होतच आहे, देश राम राज्याकडे जायला सुरुवात करेल. खूप खूप धन्यवाद.